येवले अमृततुल्य प्रस्तुत ऑस्करवाडी पर्व दुसरं. अरे ला काही राधी कवा धरून हाते गेरेची काम सोडून लागा मी चहा प्यायला इथं थांबलोय. मग काय चहायला एवढा वेळ होय? इतक्या वेळ लागतोय चहा बनवायला? मग काय ओ वहिनी झाला का चहा? कवा थांबायला लागले राव. राधे अरे आता वहिनी झाली ना तुझी, मग राधे काय? ओ वहिनी, अहो आणा की लवकर चहा. एवढा वेळ लावायचा का हो? अहो अण्णा मास्तर वाट बघते तुमची चहाची बाहेर. शाबास, आता आमच्या एवढं कल. अहो असं नाही ते लवकर येईल ना. आले आले. बघा अण्णा काय झालं हो? काय नाही रे, खूप लहान होतास तू. तुझी आई आपल्याला सोडून गेली. मला तर काही सुचतच नव्हतं. फार एकटं पडलो होतो. सगळेजण म्हणत होते दुसरं लग्न कर, दुसरं लग्न कर, पण तुला सावत्रपणा नको म्हणून नाही केलं. तुझं पाऊल वाकडं पडू नये म्हणून तुला बोलत होतो, रागवत होतो, पण आईच्या मायेने जपत पण होतो तुला. आज तुझा सोन्याचा संसार बघायला ती पाहिजे होती रे. आज खूप आठवण येते मला तिची. अण्णा, ओ अण्णा, अहो काय बारीक परवाने रडताय? मास्तर या, तुम्ही काळजी करू नका, आता मी आली आहे ना घरात. आणि दोघं मिळून चांगला सुखाचा संसार करा. आणि आता अण्णांना कामातून रिटायर करा. होय, आता अण्णा तुम्ही आराम करायचा. सगळं घराचं मी बघत जाईल आता. हा अण्णा, तुम्ही बघितलेलं स्वप्न आता साकार होणार आहे बघा. हा बरोबर ना अण्णा, ज्याच्यासाठी तुम्ही अहोरात्र कष्ट केलं त्याचा आता सुखी संसार तुम्हाला पाहायला मिळेल ना. पण तुम्ही त्याला सोडलं तर आता तुम्ही तुमचे कामधंदे बघा. आता पुण्याला जा, आणि आपलं गॅरेज बघा, मग ते चांगले कामधंदे करतील. अण्णा, त्या नर्सरीवाल्याला सांगितलेलं आहे, त्या कृषी अधिकाऱ्याला पण आहे ना, ती रोपं कसली घ्यायची, काय घ्यायची ते सांगितलेलं आहे. बरोबर. हा बोला बोला. नाही नाही, ते सोन्याच्या घरी चहा प्यायला आलतो. येतो लगेच, 2च मिनिटात येतो. थांबा तुम्ही. हा बरं, चला जाऊ का? गिऱ्हाईक आल्यात तिकडं, येतो जाऊन. मी पण नको नको, तू थांब यांच्यासोबत. चला. मॅडम, ओ मॅडम, शाळेला आजच्याला एवढं लवकर? अगदर कैरी आणली तुझ्यासाठी एक. उशिरा जायला हवं होतं. का ग, काय आलं? असं का बोलतेस? मोने, अय मोने, अगं बोल की काहीतरी.
अगे या येड्याला तुझ्या बिगर हाय का कोण समजून घेणार, हाय का कोण माझ्या संग बोलणार? तू नाही असं करणार तर मग कोण करणार? बरं इकडे बघ बरं तू. होय, म्हणजे आमची बायको नाराज वाटतं आमच्यावर आज. आहे याड्याला आहे का तुझ्या बिगर कोण? याड्याला तुझंच याड आहे ना, दुसरं कोणाचं आहे का? अरे बोल की मोने काहीतरी. सुरज्या, एवढा राग आता कामा नाही बरं का तुला. त्या सोन्याचं आणि राधीचं लग्न झालंय म्हणून त्यांच्या घरला गेल तुम्ही. आणि तसं आहे ना, कामं आम्हाला बी आहेत गॅरेजची. पण गॅरेजची समधी कामं सोडून आहे ना, आम्ही आपल्या माणसाला येळ द्यायला येतोय. पण त्या माणसांना आपल्या येळेची कदर नाही. येळ द्यायच्या नादा पाहिजे ना, तू कोणाच्या तरी हाताखालचं मांजर बनवून बसलायस बघ. अय, मांजर म्हणजे काय र? आल्यापासून एका बी शब्दाने बोलली नाही मी तुला. उगा आपलं उचलली जीभ लावली टाळायला. ऐकून घेते म्हणून काही बी बोलू नकोस. हा, तू ऐकून घेती. हा मग अगं मोने, पण म्या बी तू घेतो की ऐकून. म्या नाही घेत का तसं? मी आपलं असंच बोलले. चायला मोने, नको ना अशी मस्करी करत जात जाऊ. होय मोने, तू बघितलं का ग, म्या बी तू ऐकतो, तू बी मग ऐकतीस. हिथं बी आपलं किती दोघांचं जुळतं ना. अरे तुझं बालिशपणा बंद कर आता. जुळतंय मोडा आता त्या सवयी. हा, मी मोडतो, पण तू बी एक आता सवय लावून घे. कोणची र? लग्नानंतर आपलं आव आव म्हणण्याची. चायला नाही तर त्या लग्नानंतर बी आहे ना, ए सुरज्या, ए बावाटा, ए बालिशा म्हणत बसशील. वय काय सूर्यच बोलणार आहे मी तुला. खायला का मोने, काय बी काय मस्करी करते. बरं ते जाऊ दे मोर दे. त्यासाठी कैरी आणली मी, खा. माल नको, हे घे तूच खा. पण का, तुझ्यासाठीच आणले मी. इकडचं कैरी लय आंबट असतात. कायला का मोने, किती कष्टाने कैरी आणली मी, आणि आंबाट असतात. हं, जाऊ दे मोर दे. तुला खायचं नसेल तर मीच खातो ना. खा. अयो, किती आंबाट आहे राव. सांगितलं होतं खाऊ नको. फक्त सांगितलंच, खाऊन बरं दिले मला. मी सांगितलेलं, तुला ऐकायचं नव्हतं. कायला का मोने, मग अंगावर टाकते का तू? तू टाकू नकोस. का नाही फेकायचं? म्हणजे तू आमच्या अंगावर उडवायचं हो. आणि आम्ही नाही. हो हो हो. तू टाकू. मी का नाही टाकायचं? अरे अरे अगं मोने, पण अगं एवढा कचरा टाकते तू मोने. अरे छी छी छी, गपके मोने राव. ए पिंट्या, दीपक शेठ बोला की. अरे कुठं चालला? ठीक आहे, चाललंय वाटी वस्तार घेऊन दाड्या करायला. तशी मी तुमची लय वाढलेली दिसते, करायचे का? ए भाड्या, लई नको बोलू काय. अहो दीपक शेठ, चाललंय वावरात खत टाकायला. आता कुठं जायचं या दिवसात? तसं सांग की नीट. बस जाशील. आता मी इथं काय तुमच्या पूजाला आलोय होय बसायला? ए भाड्या, ए बळ लय बोलतो काय. बळ. दिप्या, अरे काय झालं? आयला आजकालची बारकी टीचरनी बी लय बोलायला लागलीत बघ. त्यांना दाखवायलाच लागतंय. टीचरना पण कळतंय कोणासोबत काय बोलावती. ए भाड्या, त्या दिवशीचा मार विसरला होय. जाऊ दे रे दिप्या. बरं मी काय म्हणत होतो, ते सोन्या राधीच्या लग्नात सही करायला गेलता का? तुला माहिती आहे ना मी कशाला जाईन तिथं? तू गेलता का ते सांग. दिप्या तू नाही म्हणलं मी तरी कशाला जाऊ रे? अरे तूच आपला भाऊ का. तू बी आपला भाऊ मग. सूर्या, हा बोल की. झोप आली बघ मला. काय मोने, आपण काही इथं झोपायला आलोय. तुला काय झालं हसायला? अरे असं का हसतो येड्यासारखा?
बोलतो का आता? अयो अगं मोने सारखं आहे ना तुझ्याकडेच बघूशी वाटतं बघ. तुझ्या डोळ्यात आहे ना एक जादू आहे बघ. त्याच्यामुळे ना ते बघितल्या बिगर राहतच नाही. आणि हा गुलाबासारखा चेहरा आहे ना कायम डोळ्यासमोर राहावा. तो डोळ्यासमोरून कधीच जाऊ नये. होय मोने तू सोबत असलीस ना त्या आयुष्यात सगळं काय मिळालं असं वाटतं. मोने पप्पा राधीकडे जायचं म्हणले हा आणि तू इकडे येऊन एवढा चाळ करत बसली होय. काय सांगून आलती तू घरून हा? आप्पा ह्याच्यात मोनीची काय भीती तुम्ही नका तिला मारू. सगळे आहे ती माझी चुकी. अरे अयो, गाव तुला काय सांगितलं होतं दुकानात? पप्पा सांगितलं होतं ना काय करायचं नाही म्हणून सांगितलं होतं ना हा? पप्पा नका किती वेळा सांगितलं तुला? तिथं एकदा सांगितलं तरी तेच तेच परत करतोस तू हा? नाही. होय काय सांगितलं होतं तुला मी पप्पा नको. परत याच्या नादी लागायचं नाही म्हणून किती वेळा सांगितलं होतं तुला हं? पप्पा होय काय करतोय तर? पप्पा मारू नका त्याला. काय सांगितलं होतं तुला? करत नाही का सांगितलं एकदा तुला? परत नाही होणार. होय. होय चल तू तर पाय इज्जत घालवलीस गावात ठेवली नाही मला तोंड दाखवाय जागा नाही ठेवली. एवढे असले संस्कार तुझ्यावर लावलेत का मी? चल ऐका ना चल पुढे बघून. मोने सूर्य मोने